त्याच दरम्यान आमचे अंतरगावचे ग्रामस्थ आणि त्याचबरोबर धारेचे वाडीचे ग्रामस्थ आणि अंतरगावचे ग्रामस्थ कोणी उपस्थित असाल तर आपण व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्या हीच आशा आकांक्षा आम्ही व्यक्त करतोय. आमच्या सर्व ग्रामस्थांना मी विनंती करतोय की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचंय. आमचे आदरणीय मंगलजी जाधव यांना विनंती आहे आणि त्याचप्रमाणे आदरणीय ज्ञानेश्वरजी करडे आणि त्यानंतर आदरणीय मंगेशजी जाधव या सर्व ग्रामस्थांना मी आवर्जून विनंती करेल की आपण व्यासपीठावरती आसनस्थ व्हायचं. त्याचप्रमाणे खंडूजी जाधव यांना देखील विनंती करतो की आपण देखील व्यासपीठावरती आसनस्थ व्हा. आपलं देखील या स्पर्धेच्या वतीनं सहर्ष आणि सहर्षमय स्वागत. ही स्पर्धा आपली आहे आणि आपल्याच ग्रामस्थांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यायचा आहे. अगदी रोडवरून या स्पर्धेचा आनंद आपण घेऊ शकता, परंतु तुमचा हा मान आहे खऱ्या अर्थानं. आपल्याच गावातील ही स्पर्धा आहे, आपल्याच गावातील खेळाडूंनी साकारलेली शृंखला आपल्या समोर आहे आणि आपण व्यासपीठावरून या स्पर्धेचा आनंद घ्यावा हीच सदिच्छा व्यक्त करून मी घेऊन जाईल मैदानाच्या दिशेनं, जिथे टॉस जिंकून प्रथम या निर्णायक मॅचमध्ये क्षेत्ररक्षण स्वीकारलंय ते टीम वरसाई भरोसेनं आणि सर्वप्रथम बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलंय ते कर्जत विभागातील बीड संघाला. नितीन आणि अतिश सलामीची जोडी मैदानाच्या दिशेनं रवाना झाली टीम बीड संघाकडून. खूप चांगली बॅटिंग नितीन दुलेच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये, त्याचप्रमाणे अतिशची देखील साथ. सांघिक खेळामध्ये प्रत्येक खेळाडूचं योगदान तुमचं क्रिकेटच्या पटलावरती अतिशय महत्त्वाचं असतं आणि तेच कार्य आज दोन्ही खेळाडूंना आणि दोन्ही संघांना करावं लागेल. प्रयत्न करताना निश्चित चुका होतात, पण चुका करताना त्या प्रयत्नातून निश्चित तुम्हाला मिळत असतं ते यश आणि यशातून मिळत असतं तुम्हाला अनुभव. पराभवातून देखील खूप काही शिकायला मिळतं, परंतु ते शिकत असताना काही ना काहीतरी तुम्हाला गमवावं लागतं. हेच क्रिकेटचं खरं उदाहरण आहे, ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये. सिंहाच्या जागेवरती बसताना त्या जागेचं सिंहासन होतं, म्हणून सिंहासन मिळवण्याच्या भानगडीत कधीच पडू नका. स्वतः सिंह बना, जिथे बसाल तिथे सिंहासन तयार होईल. लोक तर नावं ठेवतच राहतील, परंतु त्या ठेवलेल्या नावाचा तुम्हाला ब्रँड म्हणून जगता आलं पाहिजे. आणि त्याच क्रिकेट जगतातील दोन ब्रँड एकामेकाच्या विरोधात मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना अर्थातच टीम बीड आणि त्यांच्या विरोधात वरसाई भरोसे. पहिला बॉल घेऊन तयार बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुबोध. आजच्या दिवसातील एक फॅक्टर सातत्याने ठरलाय टीम वरसाई भरोसे संघासाठी आणि आज या मॅच मध्ये तशाच अपेक्षा घेऊन आशा पल्लवित करण्यासाठी निघालाय बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज सुबोध आणि त्याच्या समोर वासरेखोंडा एक्सप्रेस नितीन दुले बॉलिंग मार्कच्या विरोधात बॅटिंग मार्क वरती तयार. पहिला बॉल महत्वाच्या मॅच मधील फर्स्ट डिलिव्हरी ऑफ दिस मॅच. गोलंदाज तयार होतोय सुबोध. हाफ ट्रॅकर बॉल चांगला फटका एक्झिक्यूट केला फलंदाजानं आणि इथे मात्र फलंदाज क्षेत्ररक्षक धावतायत 2-2. बॉल थांबणार नाहीये या महत्वाच्या मॅच मध्ये. तो जबरदस्त फटका, बॉल सीमा पार चौकार. संघासाठी कमालीची सुरुवात. दुसरा बॉल स्लॉट मध्ये पाठवला, प्लॉट मध्ये नितीन दुलेच्या बॅट मधून होतो ब्लास्ट सीमा पार. A1 क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. बॉलवरती क्लासिकल स्ट्रोक, त्यानंतर आक्रमक. खूप काही दडला या खेळाडूकडे आणि दाखवत असताना महत्वाच्या मॅच मध्ये महत्वाच्या खेळाडूमधून आला षटकार 10 धाबाधाव फलकावरती. तिसरा बॉल हा प्रकार पुन्हा एकदा कट केला. क्षेत्ररक्षक धावतोय, चेंडू मागे, रेस लागली क्षेत्ररक्षक आणि बॉल मध्ये, पण तू बॉल थांबणार नाहीये, जाईल पुन्हा एकदा. शॉर्ट थर्ड मॅचच्या रिझन मध्ये 4 धावसंख्येसाठी येतो या चौकार. खेळाडू देत असताना नितीन धुले 3 बॉल 14 धाबाधाव फलकावरती. यावेळी अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर आणि इथे मात्र अंपायर डिसिजन इट इज वाईड. वाईडच्या मदतीने एक आधीच दुष्काळ आणि दुष्काळात खऱ्या अर्थानं धाबांची भर करत असताना सुबोध
15 धाबा धाव फलकावरती. 3 बॉल 15 धाबा धाव फलकावरती. सुसज्ज रीतीनं सुरुवात केली बीडनं. पुन्हा एकदा हा प्रकार काय फटका खेचला, नेत्रदीपक फटका. आधी आक्रमक नंतर क्लास. बॉलला पाठवला पुन्हा एकदा डीप स्कोर लेगला सीमा पार चौकार. थँक्यू डोसे. काय बॅटिंग, अफलातून बॅटिंग मैदानाच्या आतमध्ये नितीन धुलेच्या माध्यमातून. काय खेळाडूचा सातत्याने गुणगौरव केला जातो कर्जत टेनिस क्रिकेटच्या इतिहासात, याचं ज्वलंत उदाहरण वरोसे संघाला देत असताना यावेळी देखील सन्मान दिला. गॅपमध्ये आहे बॉल, क्षेत्ररक्षक आहे आणि ते मात्र चुकीचं रूपांतर सिंगल होती, तिथे मात्र मिळतील डबल. पहिला षटकाचा खेळ अखेरीस संपलाय आणि धावा धाव फलकावरती 1 ओव्हरच्या समाप्तीनंतर 27 धावा धाव फलकावरती. राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊंना या स्पर्धेच्या वतीनं सर्वप्रथम त्रिवार मानाचा मुद्रा. पहिल्या षटकामध्ये धावा जमवल्या तब्बल 27. एकतर्फी झुंज करताना दिसला तो नितीन धुले. ख्वाहिशों को मैं कहती हूँ हकीकत मुझे सजा देती है, ख्वाहिशों को मैं कहती हूँ हकीकत मुझे सजा देती है, आसान चीज का मुझे शौक नहीं. क्रिकेट के बीच मैदान के अंदर नितीन धुले को आने वाली बड़ी मुसीबत बड़ी मजा देती है. सातत्यानं फटका बाउंड्री लाईनच्या बाहेर मारला या खेळाडूनं. दाखवला बॅटचा दम. पहिल्या षटकामध्ये जमवल्या त्या प्रथम बॅटिंग करत असताना टीम बीडनं तब्बल 27 रन्स ऑफ स्कोर कार्ड विदाउट लॉस. कमालीची सुरुवात. आतिशला देखील त्याच आक्रमकतेनं खेळ मैदानाच्या आतमध्ये खेळावा लागेल. जे मोमेंटम मिळालंय ना त्या मोमेंटमला कॅरी ऑन करावा लागेल. हे क्रिकेटमध्ये टिकवणं ना खूप कठीण असतं. पहिल्या षटकामध्ये 27 आणि दुसऱ्या षटकामध्ये आता विश्वास ठेवलाय साहिल या गोलंदाजावरती. ऑन स्ट्राईक आतिश. चांगला बॉल, फक्त दिशा दिल्या. आतिशला माहिती आहे नितीन धुलेच्या बॅटमधून धाबा येत आहेत. धाबांचा पाऊस पडतोय खऱ्या अर्थानं या खेळाडूच्या बॅटमधून आणि त्याला स्ट्राईक एंड वरती आणणं माझ्यासाठी खूप महत्वाचं आहे. हे सेन्सेबल क्रिकेट आहे. क्रिकेटमधील महत्वाचे गणित आहेत आणि ते तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये करावंच लागतं. एकेरीनं धावसंख्या पुढे 1ने जाते 28 धावा धाव फलकावरती. यष्टिरक्षकाच्या भूमिकेत आपण पाहतोय. चांगले यष्टिरक्षण आपण या यष्टिरक्षकाच्या माध्यमातून आजच्या दिवसामध्ये पाहिलंय. कमालीचं यष्टिरक्षण, कौतुक करेल यष्टिरक्षकाचं देखील. 28 धावा धाव फलकावरती. 7 बॉल संपले त्या मॅच मधील. केवळ 3 षटकांची मॅच. 7 बॉल मध्ये तब्बल 400च्या स्ट्राईक रेटनं बीड संघ पुढे सरकलाय. हा प्रकार चांगला फटका. क्षेत्ररक्षक आहे, गॅप मोठी आहे. 1 टप्पा अखेर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये बॉल. दुसरीचा प्रयत्न होतोय आणि दुसरीचा प्रयत्न थांबवला जातोय. इथे एकेमध्ये समाधान, एकेशिवाय काहीच मिळणार नाहीये. 1च्या मदतीनं धावसंख्या पुढे जाईल 29 या अंकावरती. मोमेंटम शिफ्ट करावा लागेल. बीड संघाला कमीत कमी धावसंख्येपर्यंत रोखायचं असेल तर इथे मात्र एक चांगलं षटक फेकावं लागेल. ते वरसाई वरोसे संघाच्या एका गोलंदाजाला. साहिल वरती संपूर्णपणे जबाबदारी. 2 बॉलमध्ये अद्याप रोखले परंतु अजूनही 10 बॉलचा खेळ शिल्लक या मॅच मध्ये. शिरकाव करावा लागेल या मॅच मध्ये. हळूहळू डॉट बॉल फेकावे लागतील परंतु मोठ्या लक्ष्याकडे धाडस असेल तो बीड संघाचा.
साहिलचा बॉल मोठा फटका खेचायचा होता. 3-3 क्षेत्ररक्षकांना बीट करून बॉल चाललाय 22च्या स्वरूपात. या येतात अतिरिक्त धाव फलकावरती. वासे देखील फिरतात. नियती साथ देत नाहीये. नियतीची साथ खऱ्या अर्थानं थोडीशी आता खराब स्थितीमध्ये जात असताना वरसे संघासाठी या 4 धावसंख्येनं 22च्या स्वरूपात 33 धावा. आतिशसाठी आवाज स्लॉट मध्ये चेंडू हवेमध्ये क्षेत्ररक्षक आहे करणार नाहीये चुकी पकडला जाईल. खेळ संपला. 30 रुटेचा खेळ. पहिला धक्का. बॅक टू द डग आउट. सो मच ब्रेक थ्रूची गरज होती. ज्या गतीनं धाबत होता बीड संघ अशा अवस्थेमध्ये एखादा विकेट येणं साहजिकच होतं आणि तेच काम सातत्यानं करत असताना साहिल गोलंदाजी मार्क वरती. धावफलकाचा आपण विचार केला तर साथी स्कोरर माहिती सांगत असताना धावफलकावरती 33च्या घरामध्ये मोठ्या लक्ष्याकडे वाटचाल करतो बीड संघ. आणि अशा कठीण परिस्थितीमध्ये चांगली गोलंदाजी या षटकामध्ये करत असताना गोलंदाज साहिल थोडासा एक चौकार मिळाला 22च्या स्वरूपात. क्षेत्ररक्षकांची चुकी. यष्टीरक्षक खऱ्या अर्थानं क्लोजच्या भूमिकेमध्ये आणि अशा अवस्थेमध्ये मागे फिल्डिंग करणं गरजेचं आहे. साहिलचा हा बॉल लोवर फुलटॉस. चांगला फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये तेजस रुटेला आणि इथे मात्र अलॉंग द कार्पेट 1 धावसंख्येसाठी बॉल चाललाय. एक धावसंख्या 1ने पुढे जाईल. धावफलकावरती 34च्या घरामध्ये 34 ऑन बोर्ड. 1 विकेट लॉस्ट इन बीड. तेजस रुटे नॉन स्ट्राईक वरती नवीन बॅट्समन आणि त्यानंतर नितीन धुलेकडून खूप साऱ्या अपेक्षा अजूनही. काय कमालीची इनिंग साकारतो खेळाडू आपण पाहताय स्क्रीनवरती. 7 बॉल तब्बल 27 धावसंख्येची इनिंग. तेजस रुटे नुकताच आला. 1 बॉल 1 धाव त्याने मिळवले. लास्ट बॉल ऑफ दिस ओव्हर. इथे मात्र समजूतपूर्वक क्रिकेट नितीन धुलेच्या माध्यमातून अतिरिक्त दिशेच्या बाहेर बॉल. अंपायर डिसिजन इट इज वाईट. वाईटच्या मदतीने धावसंख्या 1ने पुढे जाते. धावफलकावरती 35 धावफलकावरती. शेवटचा बॉल फेकतोय साहिल. चांगली गोलंदाजी 22च्या स्वरूपात 4 धावा. त्याच्यानंतर त्याच्या व्यतिरिक्त त्यानं चांगली गोलंदाजी मैदानाच्या आतमध्ये केली. हाफ ट्रॅकर. क्षेत्ररक्षक नाहीये. बॉल चाललाय सीमा पार. पुन्हा एकदा नितीन धुलेच्या बॅट बंद येतोय ब्रँडेड षटकार. देखील देवांनी त्याला झुकून मुजरा केला. असा मर्द मराठा माझा शिवबा होऊन गेला. त्या शिवरायांचा आदर्श घ्यावा लागेल मैदानाच्या आतमध्ये. 2 षटकांमध्ये धावफलकावरती तब्बल 41 या अंकावरती. लास्ट ओव्हर ऑफ दिस इनिंग. स्लॉगचं षटक आहे. सातत्यानं स्लॉग षटकाची भूमिका बजावल्या या खेळाडूनं. विराजनं चांगली गोलंदाजी केली आजच्या दिवसामध्ये. समोर तेजस. चांगला बॉल. वेगवान गतिशील बॉल. दिशा खराब आहे. अंपायर डिसिजन इट इज वाईट. 2 जमिनी समांतर हात
क्रिकेटचा नियम क्रमांक 22 रूल नंबर 22 मैदानाच्या आतमध्ये अंपायर कडून घेतलाय डिसिजन. या एकेरीनं धावसंख्या धावफलकावरती 42च्या घरामध्ये तब्बल 21च्या सरासरीनं पुढे सरकला बीड संघ. काय अफलातून बॅटिंग, त्यामध्ये जास्त एक्सपेक्टर कोण असेल या मॅच मधील तर नितीन धुले. तब्बल 8 बॉल 33ची इनिंग. स्लॉट मध्ये बॉल, बीड टीमचा बाहुबली आहे आणि त्याच्या विरोधाचा बॉल आणि बॉलला पाठवला एक्स्ट्रा कव्हरला सीमापार षटकार. असताना 5 बॉल शिल्लक आहेत. 48 धाबा धावफलकावरती किती धाबांचा लक्षाचा पाठलाग करण्यासाठी उतरेल वरोसे संघ. हा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये नो मॅच लँड रिटर्न मध्ये पडलाय बॉल. एक टप्पा अखेर क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये. इथे मात्र मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीनं धावसंख्या 1 ने वाढेल धाबा धावफलकावरती. 49 ऑन बोर्ड. 1 विकेट लॉस. कमालीची सुरुवात प्रचंड मेहनतीनं मैदानाच्या आतमध्ये खेळ करत असताना हे दोनही संघ आणि आता मात्र चांगल्या सुस्थितीमध्ये आहे. समोर नितीन धुले 33 धाब्यां संख्येवरती खेळतोय. बॉल शिल्लक 4. फिनिशिंग टचेस देणं गरजेचं आहे. सुरुवात चांगली करून दिली आहे परंतु शेवट देखील क्रिकेटच्या पटलावरती करणं चांगलं खूप महत्वाचं आहे. हा बॉल काय अफलातून फटका. बॉल जाईल पुन्हा एकदा सीमा पार. अंपायर डिसिजन येथे षटकार. कमालीची बॅटिंग साकारत असताना मैदानाच्या आतमध्ये नितीन धुले. यस थँक्यू डिझेल. या मॅच मध्ये काय बॅटिंग करतोय, अफलातून बॅटिंग. केटीस लाईव्ह इव्हेंटच्या माध्यमातून आपण घर बसल्या देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहे. धावा धावफलकावरती 55 आणि वैयक्तिकरित्या 39 धावसंख्येवरती खेळतोय. 3 बॉल शिल्लक आहेत. हा बॉल देखील फटका थोडासा चकलाय आणि इथे मात्र बॅटच्या साह्यानं इथे धाव मिळेल नितीन धुलेला. 1 कंप्लीट. दुसरीच्या प्रयत्नामध्ये नितीन सुखरूपरित्या पॉपिंग क्रीज मध्ये परंतु तेजस रुट्याला मैदान सोडावं लागेल रनआउटच्या स्वरूपामध्ये. 40 धावसंख्येवरती पोहोचलाय नितीन धुले. हाफ सेंचुरीच्या कगारावरती. या स्पर्धेमध्ये पहिली हाफ सेंचुरी आपण पाहिली आमच्या ऑफिशियल अक्षय जाधव यांच्या बॅट मधून. तब्बल 60 धावसंख्येची इनिंग. 17 बॉल त्यानं वैयक्तिकरित्या केले होते आणि 60 धावा आपल्या संघासाठी दिल्या होत्या. संघ सेकंड राऊंड मध्ये जरूर हरला परंतु पहिली हाफ सेंचुरी आपण अक्षय जाधवच्या माध्यमातून पाहिल्या. धाबा धावफलकावरती 55-56. हा ट्रॅकर बॉल. इथे मात्र फटका चांगला आहे. थोडीशी आउटफील्ड स्लो. क्षेत्ररक्षक धावतोय आणि तिथे मात्र मिळेल सिंगल. सिंगलच्या मदतीने धावसंख्या 1 ने पुढे जाईल. तब्बल धाबा धावफलकावरती 57 अंकावरती. काय अफलातून बॅटिंग. धावसंख्येचा डोंगर उभं केलंय ते टीम वरसाई वरोसे संघाच्या विरोधात. सुबोध वरती आता संपूर्णपणे जबाबदारी बॅटिंग मार्क वरती. या खेळाडून प्रभावित केल्या आजच्या दिवसामध्ये. आज त्याच्याकडून खूप साऱ्या अपेक्षा असतील या महत्वाच्या मॅच मध्ये. लास्ट बॉल ऑफ द इनिंग साथी स्कोरर कडून माहिती येते. शेवटचा बॉल या सत्रातील घेऊन बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज विराज साइड स्क्रीन एंड कडून गोलंदाजी मार्क होती. समोर माही मागील मॅचचा हिरो
लोबर फुलटॉस अतिरिक्त ऑफस्टिकच्या बाहेर यावेळी देखील चुका आणि चुका 1+1 बोनसच्या स्वरूपात 2 धाबा फलकावरती. दुष्काळात 13वा महिना मित्र म्हणेल वरसाई वरोसे संघासाठी ठरतोय आणि इथे मात्र या दोनच्या मदतीने धावसंख्या तब्बल 59 अंकावरती. 59 धावांवरती धावफलक जाऊन पोहोचलाय. किती धावांचा टार्गेट सेट होईल हा येणारा एक बॉल सांगेल. काय कमालीची बॅटिंग नितीन धुलेच्या बॅट मधून आपण पाहिले. 41 धावसंख्येची इनिंग साकारतोय मैदानाच्या आतमध्ये. शेवटचा बॉल फुलटॉस बॉल समोरच्या दिशेने फटका एक्झिक्यूट करता आला नाहीये. क्षेत्ररक्षक आहे आणि जीवनदान मिळालं. एक कंप्लीट दुसरीचा प्रयत्न आणि दुसरी बघता बघता सहजरित्या पूर्ण. दोनच्या मदतीने तिसरीचा मानस आखायचा आहे परंतु सावधान पावित्रा माहीच्या माध्यमातून पहिलं सत्र संपलं. पहिल्या सत्रामध्ये खूप काही घडलं. विस्फोटक इनिंग पाहायला मिळाली. 43 धावसंख्येची इनिंग साकारताना दिसला नितीन दुले आणि इथे मात्र पहिल्या षटकामध्ये धावसंख्या उभारल्या त्या बीड टीमनं तब्बल 61 धाबा आणि येणारे 18 बॉल 62 धावसंख्येची गरज असेल ती टीम वरसाई वरोसे संघाला बीड संघाच्या ताकदवान गोलंदाजीच्या विरोधात 62 धाबा कराव्या लागतील 3 षटकांमध्ये. लक्ष थांबवलं जाईल की लक्ष पुन्हा एकदा गाठलं जाईल या ऐकूया नवीन आवाज मायक्रोफोन वरती कुणाल जाधव याला दर्शन जाधव याला. यस थँक्यू शिवम. तर जाऊया मैदानाकडे. आजच्या दिवसातला क्वार्टर फायनलचा सामना बीड वर्सेस वरोशी. तर वरोशी संघाने मात्र नाणेफेकीचा कौल जिंकून प्रथमतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. फलंदाजीसाठी मात्र बीड या संघाला आमंत्रित केलं होतं. तर जाऊया मैदानाकडे. रोमहर्षक सामना पाहायला मिळतोय. बीड संघाने मात्र प्रथमतः फलंदाजी करून 61 धावांचं मात्र टोकून काढले आणि 62 धावांचं आव्हान मात्र ठेवलंय वरोशी या संघापुढे. कालच्या दिवशी मात्र वंजरपाडा हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झालाय. त्यांची उपस्थिती मात्र या ठिकाणी दिसते. तर स्वागत आहे तुमचं. क्वार्टर फायनलचा हा सामना पाहायला मिळतोय बीड वर्सेस वरोशी. तर पहिलं शतक मागच्या दोन्ही सामन्यामध्ये मात्र खूप सुंदररित्या गोलंदाजी करताना दिसत होता. आता काय करणार पाहायला मिळणार. सुबोध आणि स्वप्नीलची फलंदाजी ती मात्र जोडी. पहिला बॉल पहिला चेंडू 38 सर्कटच्या
रिंगमध्ये ठेवतोय, आपलं वर्चस्व दाखवून देतो गोलंदाजीमधून नितीन हा गोलंदाज. मागच्या दोन्ही सामन्यामध्ये मात्र सुंदररित्या गोलंदाजी करून आपल्या संघाला क्वार्टर फायनल मध्ये दाखल करण्यात यशस्वी झाले गोलंदाज नितीन. तर पाहूया वरुष या संघाची फलंदाजी. पहिला चेंडू येतो डॉट. ज्या प्रकारे बीड या संघाने आपली फलंदाजी दाखवून दिली तशाच प्रकारे फलंदाजी मात्र करावी लागेल वरुष या संघाला. पाहूया दुसरा चेंडू. चेंडू मात्र येतो डॉट. बीड संघाचा एक्सप्रेस मात्र म्हटलं जातं गोलंदाजीच्या मार्क मधून. तर नितीन या ठिकाणी आपले वर्चस्व स्थापन करताना पहिल्या 2 चेंडू मध्ये मात्र 2 निर्धाव चेंडू मात्र दाखल करतो. बघूया तिसरा चेंडू. सुपला शॉट खेळण्याचा प्रयत्न मात्र फसलाच चेंडू. हाही चेंडू मात्र डॉट येत आहे. पॉवर प्लेचं शतक यशस्वीरित्या हाताळण्याचा प्रयत्न आणि 3ही चेंडू मात्र डॉट. पाहूया पुढच्या 3 चेंडू मात्र काय होत आहे. चौथा चेंडू. हा चेंडू लेग बाय कट. चेंडू आणि क्षेत्ररक्षकाची मात्र शर्यत आणि या शर्यतीमध्ये मात्र चेंडू मात्र जिंकला आणि जाऊन पोचलाय सीमारच्या पार. 4 धावांसाठी चौकार. कमान डीजे. गोलंदाज नितीन. हा चेंडू बराच काळ हवेमध्ये क्षेत्ररक्षक तैनात पण क्षेत्ररक्षकाला जुगारून चेंडू मात्र सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. तर क्षेत्ररक्षक काही दुखापत झाली असेल तर आपण आयोजकांनी मेडिकेट द्यायचे. प्रयत्न खूप सुंदर केले होते परंतु प्रयत्नांना यश काही आले नाही. षटकाराच्या मदतीने धावा जाऊन पोचले 10 अंकावरती. 5 चेंडूंचा खेळ समाप्त झालाय. जास्त दुखापत झाली असेल तर आपण बसू शकता. आता नाही नंतर ऑप्शन असेल तर बसा ना काय करायचे. हे क्रिकेटचं प्रेम आहे. तर जाऊया मैदानाकडे. क्षेत्ररक्षक सेफ आहेत. होईल सामन्याला सुरुवात. शेवटचा चेंडू घेऊन नितीन मात्र तयार होतोय. 10. हा चेंडू खोलवरित्याचा चेंडू मात्र क्षेत्ररक्षक तैनात. लॉंगॉफचं क्षेत्ररक्षक. एका धावाने मात्र शतक समाप्त होईल. 11 धावा फलकावरती लागल्यात पहिल्या षटकांच्या अंती. कमान डीजे.
या गोलंदाजाने मात्र आजचा दिवस गाजून ठेवलाय. तर सामना लवकरात लवकर खेळवायचा आहे. अजून सेमीफायनलची लढत आहे. गोलंदाज तयार होईल जय. हा चेंडू दांडी गुल केले. पहिल्याच चेंडूवर मात्र दांडी गुल केले गोलंदाज जय याने. ताकदीचं प्रदर्शन करणारा हा येते घनघाती प्रहार. दुसरा लगातार षटकार. कमाल डिझे. आणि तशाच प्रकारची फलंदाजी करताना मात्र अजर फलंदाज. हा चेंडू पुन्हा गॅप सिलेक्शन. वन बॉल जाते सीमारेच्या पार. 4 धावांसाठी चौकार. चौकार आणि धावसंख्या जाऊन 27 अंकावरती. हा चेंडू कट लागली होती परंतु या ठिकाणी रन्स मात्र येणार नाही. 7 चेंडू आणि 38 धावसंख्येची गरज असणार मात्र वरोशी या संघाला. बहुतेक मोठी पटके लगावे लागतील. अजर क्षमता आहे. केल्याने होत आहे. आधी केले पाहिजे. केले तर होणार. त्याच सामर्थ्याचा आणि त्याच ताकदीचा हा सुद्धा तो ब्रँडेड षटकार.
6 चेंडू आणि 34 धावसंख्येची गरज असणार मात्र बोरुसिया संघाला. झालं सांग. 33 धावा झालेल्या आहेत. रन बरोबर. हॅलो 6 चेंडू आणि 29 धावसंख्या. हॅलो 29 आलं तू 2 वाढवलं ना तिथं ओपन 6 चेंडू 29 धावसंख्येची गरज. पहिला चेंडू गोलंदाज तयार. हा चेंडू ग्राउंड शॉट कुठेतरी फंबल होताना पहिल्या चेंडूवर येते मात्र एक धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोचले ते 34 अंकावरती. येणारे 5 चेंडू 28 धावसंख्येची गरज. पाच चेंडू 28 धावसंख्येची गरज. सामना अजून कोणाच्याही बाजूने गेलेला नाहीये. शेवटपर्यंत झुंज देत राहा. वैयक्तिक 5 चेंडू आणि 22 धावसंख्येची झुंजार पारी केलीत असताना अझर 8 चेंडूवर इरादे पक्के करत असताना येतो सीमारेषा पार षटकार. कमांडीचे समीकरण चेंज झाले. 4 चेंडू 22 धावसंख्येची गरज. जास्त षटकार यावे गेलं ना. वैयक्तिक 6 चेंडू आणि 26 धावसंख्येवरती खेळतोय मात्र अजय हा फलंदाज. काय फलंदाजी केली आहे फलंदाजाने. उग्यात 4 चेंडू. हा चेंडू खूप वेळ हवेमध्ये. चेंडू गोलंदाज आणि क्षेत्ररक्षक मध्ये जरा गडबड झाली आणि या ठिकाणी मध्ये कॅच ड्रॉप होते. मिळतील 2 धावा. 3 चेंडू आणि 20 धावसंख्येची गरज. शेवटपर्यंत झुंजत राहतोय अजर हा फलंदाज. कॅच मात्र उडाली होती परंतु काही ड्रॉप झाली. बघूया पुढचा चेंडू. हा चेंडू रडार मध्ये स्टँड अँड डिलिव्हर्ड स्ट्रेट ड्राईव्ह सीमारेषा पार षटकार. काय फलंदाजी पाहायला मिळाले. हाही येतोय षटकार. एक चेंडू आणि 8 धावसंख्येची गरज. इथे जर गोलंदाजाकडून काही चूक झाली तर मात्र काही होऊ शकतं. काहीतरी पाहिजे होत्या झाडावर मारलो 8 रन. 1 चेंडू 8. या चेंडूवर मात्र फलंदाज बाद होते. बॅटिंग जर आवडली असेल तर मात्र टाळे झाले पाहिजेत अजर या फलंदाजासाठी. शेवटपर्यंत मात्र झुंजत येत राहिला. सामन्यावर विजय झाला बीड हा संघ. बीड संघाचे खूप खूप अभिनंदन आणि पराभूत झालेल्या संघाचे गोडगोड कौतुक.
बॅटिंग जर आवडली असेल तर KTC लाईव्ह इव्हेंट चॅनेलला सबस्क्राईब करा, लाईक करो, शेअर करो, सबस्क्राईब करो. बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका. कुठे जाऊ नका, अजून एक सेमीफायनलची मॅच बाकी आहे. कुठे जाऊ नका, पाहत राहा रणधुंदार सेमीफायनलचा सामना पाहायला मिळणार. वंजारपाडा वर्सेस बीड. ज्या प्रकारे पाहायला गेलं कालच्या दिवशी मात्र वंजारपाडा हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला होता आणि आज बीड हा संघ सेमीफायनल मध्ये दाखल झाला आहे. नितीन दुले मॅन ऑफ द मॅच या मॅचचा हिरो मात्र ठरलाय नितीन दुले. 11 बॉल 11 चेंडू आणि 42 धावांची रणझुंजार पारी खेळणारा नितीन दुले ठरतोय या मॅचचा मॅन ऑफ द मॅच. तर कृपया आपण मॅन ऑफ द मॅच घेण्यासाठी स्टेजच्या जवळ यायचे. आणि दोन्ही संघांना विनंती असेल की आपण सेमीफायनलचा टच करून घ्या.